आज आपण बनवत आहोत पनीर टिक्का मसाला, ते सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल. 100% रेस्टॉरंट स्टाईल तुमची पनीर टिक्का मसाला होणार आणि ते सुद्धा घरामध्ये बनवणार आपण. आणि ते इतकं टेस्टी आणि ते सुंदर लागतो, डिलिशियस अशी ही रेसिपी बनते. आपण घरामध्ये बनवतोय पण त्याला तुम्हाला वाटणार सुद्धा नाही का ती घरामध्ये आपण बनवले. तर टेस्ट जी इतकी सुंदर येते ना, खूप छान लागते. आणि त्याच्यामध्ये जो स्मोकी फ्लेवर झालं पनीर टिक्का मसाल्याचा, तर ग्रेव्हीचा टेक्स्चर झाला, इतका छान आहे ना, खूप छान लागतो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी राईचं तेल, मस्टर्ड ऑइल म्हणजेच मसाला 1 चमचा घेतलेला आहे, लाल तिखट म्हटलं, जिरं 1 चमचा, कोरिएंडर पावडर म्हणजे धणा पावडर, काळं मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी, अद्रक लसूण पेस्ट आणि बेसन, स्वादानुसार मीठ, काळं मिरी पावडर, दही, हे पनीर, शिमला मिरची, टोमॅटो झालं, कांदा झालं, यांचं मॅरिनेशन करून घेतोय आपण. हे त्याच्यासाठी आता हे जे आपण मसाले घेतलेले आहेत ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया. चांगल्या पद्धतीने मिक्स झालं. थोडी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे मी. जर असेल पुदिना तर तुम्ही घ्या, नाही घेतलं तरी चालेल. हे मी डाईसमध्ये कट केलेले कांदे आहेत, डाईसमध्ये कट केलेले शिमला मिरची, डाईसमध्ये कट केलेले टोमॅटोज आणि डाईसमध्येच कट केलेले पनीर. आपण जशा पद्धतीने आता पनीरचा जसा आपण आता मी डाईस ठेवलं आहे, डाईस तुम्हाला जर ट्रायंगलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही जसं तुम्हाला ठेवायचं आहे तशीच तुम्ही भाजी कापून घ्यायची आहे. आता मी चौकोनी कापलेला आहे, मग सगळ्या भाज्या मी चौकोनी शेपमध्ये कापलेल्या आहेत डाईसमध्ये. आता ते आपण चांगलं मॅरिनेशन आपल्या सगळ्या भाज्यांना चांगलं लावून घेऊया. भाज्यांना आपलं चांगलं मॅरिनेशन लावून घेतलं की 10 ते 15 मिनटं, जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, जेमतेम 10-15 मिनटं ते मॅरिनेशन त्याला लावून ठेवायचं. पनीर टिक्क्याला थोडासा स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे की नाही, मग त्यासाठी मी थोडा कोळसा घेतलेला आहे आणि त्यामध्ये घरचा जो साजूक तूप आहे तो 1 चम्मच मी त्यात टाकलेला आहे. आणि जेव्हा आपण स्मोक देऊ ना, असं तूप टाकलं की लगेच त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया. हे 5 मिनटं, जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटं आपण झाकून ठेवू. आणि त्यानंतर आपण स्टिक्समध्ये असं शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, एक पनीर, परत शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पनीर असं ॲसेंबल करून आपण स्टिक्सला लावून शकता. तुमच्या जर लोखंडाचे स्टिक्स असतील ना तर ते घेऊ शकता. तर माझ्याजवळ ते अवेलेबल नाही आहेत म्हणून मी ह्या स्टिक्स घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, असं ॲसेंबल करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व स्टिक्स आपण अशा पद्धतीने ॲसेंबल करून घेऊयात. ही रेसिपी तुम्ही जेव्हा खरी बनवतील ना, खूप तुम्ही म्हणतील खूप सुंदर. तुम्ही तुमच्या हस्बंडना किंवा घरातल्या कोणाला जेही कोणी असतील, जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने पूर्ण मी सांगितलेल्या पद्धतीने जेव्हा तुम्ही बनवतील ना, त्या वेळेला तुम्ही घरामध्ये घरातला कोणी ना कोणी तुम्हाला म्हणेलच का बाहेरून आणली आहेस का. कारण माझ्या घरामध्ये तसंच झालेलं. पण आता असं मी बघा, तुम्ही आता मी पाहू शकता तुम्ही, मी गॅसवर आता त्यांना असं भाजतीये. त्याच्याने काय होईल, त्याच्यावरती असे काळे काळे असे ब्लॅक स्पॉट्स येतील आणि पनीरचा टेक्स्चर जो असेल तो बदलला जाईल आणि त्याच्यामध्ये जो स्मोकी फ्लेवर आहे तो खूप छान येतो. आणि त्याच्यामुळे जी आपली पनीरची टेस्ट झाली खूप छान लागते. जर तुम्हाला असं नसेल करायचं ना, तर तुम्ही
तव्यामध्ये किंवा ग्रिलिंग पॅन असतो त्याच्यामध्ये ग्रिल करू शकता किंवा तव्यामध्ये शॅलो फ्राय करू शकता. तुम्हाला जसं करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने जेव्हा ते ब्लॅक स्पॉट्स होतात ना त्यावेळेस खूप छान लागतं पनीर टिक्का खायला. आणि त्याची टेस्ट म्हणजे ना 1% पण कॉम्प्रोमाइज होत नाही की हा आपण घरामध्ये बनवला आहे, पण 100%, 100 काय 1000% मी तुम्हाला सांगते रेस्टॉरंटसारखी होणार, इतकी छान लागते. आता आपण ग्रेव्हीची तयारी करू. आपण पनीर टिक्क्याची ग्रेव्ही बनवून घेऊ. आता मी ह्यात थोडं तेल घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं. ते जिरं असं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया. रफली चॉप केलेले आहेत मी ते कांदे. तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही कांदे कापू शकता. मी रफली चॉप करून घेतलेले आहेत ते कांदे. आपले थोडे कांदे परतून झाले की त्यात आपण रफली चॉप टोमॅटो टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत मी, आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ना ते घेतलेत मी. आता आपण चांगलं परतून घेऊयात. काजू घेतलेले आहेत मी, थोडं आपल्या ग्रेव्हीला रिचनेस आणण्यासाठी. परत थोडंसं परतून घेऊया, कारण मी लो फ्लेम ठेवलेली नाही, हाय फ्लेमवर आपण परतत आहोत, म्हणून त्यांना परततच आपण हे करून घ्यायचं आहे. तर थोडं थंड झालं की आपण त्यांची प्युरी करून घेऊया, पेस्ट करून घेऊया. आता मी इथे तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं घरातलं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे माझं. तुम्हाला नुसतं तेलामध्ये बनवायचं असेल तरी तुम्ही तेलात बनवू शकता. तेजपत्ता घेतलेला आहे, थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे 3-4, दालचिनी 1 इंच आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. ते आपण चांगलं परतून घेऊया. 1-2 मिनिट असं परतायचं. 1-2 मिनिट परतून झालं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया, कांदे घालूया आणि परतून घेऊया. परत बारीक चिरलेले कांदे आहेत. टोमॅटो घेऊया बारीक चिरलेला, चांगलं परतून घेऊया. आपला हा पनीर टिक्का मसाल्यासाठी जी चॉप मसाला लागतो तो आपण बनवून घेत आहोत. आता त्यात लाल मिरची पावडर, धणा पावडर, हळद, गरम मसाला आणि किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, आणि आपण जी ग्रेव्ही बनवलेली ती पेस्ट करून घेतली आपण ती टाकलेली आहे मी. आणि त्यामध्ये जो आपला मसाला राहिलेला, आपण पनीर टिक्क्याला जो स्मोक दिलेला बघा, पनीर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, त्यांचं जो मिश्रण होतं त्याच्यातलं थोडं राहिलेलं होतं ना जे मॅरिनेशन, ते मी टाकलेलं आहे. थोडं गरम पाणी. आपण ही पनीर टिक्क्याची ग्रेव्ही बनवतेच, म्हणजेच पनीर टिक्क्याचा तो मसाला असतो तो बनवत आहोत आपण. आता जे आपण पनीर टिक्का ग्रिल केलेला आहेत ना ते आपण त्यात टाकून घेऊयात. मी जेव्हा हे पनीर टिक्का असे गॅसवर भाजत होते ना त्या टायमाला मध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आणि मग परत भाजत होते. हे तुम्हाला सांगायचं विसरलेली मी. अशा पद्धतीने आता पूर्ण पनीर टिक्क्याचे सगळे ते आपण जे ग्रिल केलेला पनीर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा ते टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकूया, भाजलेली आहे ती कसुरी मेथी. जेव्हा आपण कसुरी मेथी भाजून घेतो तेव्हा अशा पद्धतीने चांगली पावडर होते. कोथिंबीर टाकून घेऊया.
आता जवळजवळ आपला पनीर टिक्का मसाला. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू.